सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत तयार झालेला असतो आणि तो नेत्राला म्हणतो की चल आपण लगेच वावशीला जाण्यासाठी निघू. मात्र नेत्रा म्हणते नाही साहेब, तुम्ही माझ्यासोबत यायचं नाही, तुम्ही घरातच थांबा कारण विरोचक या ठिकाणी आहे. मात्र अद्वैत तिचं काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो की नेत्रा, तुला माहिती आहे ना मी तुझा सारथी आहे, त्यामुळे या युद्धात पहिला वार करण्यासाठी आणि पहिला वार झेलण्यासाठी तुझ्या पुढे मी उभा असेल, त्यामुळे मीच तुझ्यासोबत वावशीला येणार आणि आत्या इथे थांबतील. तू प्लीज काळजी करू नको, मला काही होणार नाही. आणि मग तितक्यात इंद्राणी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि ती अद्वैत नेत्राला सांगते की विरोचकाला शुद्ध आली आहे आणि मी आत्ताच तिला त्या रूममधून बाहेर पडताना बघितलं. आणि हे ऐकून अद्वैत आणि नेत्रा खूप घाबरतात. तर दुसरीकडे रुपाली बाहेर चाललेली असते आणि तितक्यात दोन लोक त्या ठिकाणी येतात. केतकीसुद्धा त्या ठिकाणीच असते. मात्र रुपालीला बघितल्यामुळे ती एका भिंतीच्या पाठीमागे उभी राहून नेमकं काय सुरू आहे यावर लक्ष ठेवते. तर ते दोन लोक एका मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी मागायला आलेले असतात. रुपाली मात्र त्यांना चिडूनच तेथून निघून जायला सांगत असते, पण ते लोक तिचं काही ऐकत नाही. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैतने घरातील सगळ्यांना रूममध्ये बोलावलेले असते. ते घाबरूनच नेत्राला विचारत असतात की काय झालंय. तर नेत्रा त्यांना सांगते की विरोचकाला शुद्ध आली आहे, त्यामुळे आता तुम्हाला सावध राहायला हवं. तर दुसरीकडे ते लोक काही ऐकत नाही. हे बघून रुपाली त्यांना 100 रुपये देते आणि जायला सांगते. तर ते लोक म्हणत असतात की ताई, तुम्ही काय आमची थट्टा मस्करी करताय का? राज्याध्यक्षांचं एवढं मोठं नाव आहे आणि तुम्ही आम्हाला एवढीच देणगी देताय का? तर रुपाली वैतागून म्हणत असते की देणगी देते ना, मग घ्या आणि निघा इथून. पण ते लोक म्हणत असतात की आम्हाला मंदिराचा कळस सोन्याचा करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला मदतीची गरज आहे, आम्हाला मदत करा. तर दुसरीकडे नेत्रा तन्मय, फाल्गुनी आणि शेखरला सांगत असते की वावशीमध्ये 5वी पेटी आहे आणि त्या पेटीचा शोध घेण्यासाठीच मला आणि साहेबांना जावं लागेल. आत्या तुमच्यासोबत इथेच थांबतील, मात्र तुम्हाला तुमची काळजीसुद्धा घ्यावी लागेल, विरोचकापासून सावध राहावं लागेल. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. तर तिकडे ते देणगी मागायला आलेले लोक रुपालीला सांगत असतात की मंदिराचा कळस म्हणजे देवाचं घरच असतं, देवलोकाची सगळी ऊर्जा तिथेच साठते. असं म्हणतात की देवलोकाला आणि पृथ्वीलोकाला जोडणारा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे मंदिराचा कळस. आणि हे सगळं ऐकून रुपालीला तो श्लोक आठवतो आणि ती त्या श्लोकाचा मंदिराच्या कळसाशी संबंध जोडते आणि तिच्या लक्षात येतं की त्या श्लोकाचा अर्थ म्हणजे मंदिराचा कळस. आणि मग तिला समजतं की पंचपेटिकेमधली 5वी पेटी वावशी त्रिनयनेच्या कळसामध्ये आहे. आणि मग ती खूपच खुश होते. त्या लोकांना भरपूर पैसे देत म्हणते की कळस नाही तर सगळं मंदिर सोन्याचं करा, आणि मग तिथून निघून जाते. तर केतकीने हा सगळा प्रकार बघितलेला असतो आणि मग ती लगेच नेत्राकडे जाते. ती नेत्राला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की रुपाली खूप खुश झाली, तिने त्या लोकांना भरपूर पैसे दिले आणि लगेच ती बाहेर पडली. आणि हे सगळं ऐकून नेत्राच्या लक्षात येतं की रुपालीला त्या श्लोकाचा अर्थ उलगडला आहे आणि ती वावशीला जाण्यासाठी निघाली आहे. आणि मग त्यामुळे सगळेच घाबरतात. नेत्रा आणि अद्वैत लगेच बाहेर येतात आणि वावशीला जाण्यासाठी निघतात. मात्र अद्वैतची गाडीसुद्धा सुरू होत नसते. त्यामुळे मग नेत्रा आबांना कॉल करते. ती आबांना सांगते की एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, विरोचकाला समजलंय की 5वी पेटी देवी आईच्या कळसामध्ये आहे आणि तो तिकडे येण्यासाठी निघालाय. आणि ते ऐकून आबांच्या पायाखालची जमीनात सरकते. तर नेत्रा त्यांना सांगते की आबा, तुम्ही फक्त विरोचकावर लक्ष ठेवा, आम्ही तिच्या आधी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, विरोचकाला विरोध करायला जाऊ नका, नाहीतर हे सगळं तुमच्या आणि गावकऱ्यांच्या जीवावर बेतू शकतं. आणि त्यावर आबा हो म्हणतात. आणि मग अद्वैत आणि नेत्राची गाडी सुरू होते. ते दोघेजण पटकन वावशीला जाण्यासाठी निघतात. तर रुपाली कधीच वावशीला निघालेली असते. ती अद्वैत आणि नेत्राच्या खूप पुढे असते. तर घरातील इतर सगळेजणसुद्धा काळजीतच असतात आणि नेत्रा अद्वैत लवकरात लवकर वावशीला पोहोचावेत म्हणून देवी आईला प्रार्थना करत असतात. तर इकडे नेत्रा काळजीत असते. अद्वैत तिला म्हणत असतो की जर पंचपेटिकेमधली 5वी पेटी विरोचकाच्या हाती लागली तर काय होईल याचाच विचार करतेयस ना तू? त्यावर नेत्रा म्हणते हो साहेब, त्याचा विचार तर करते, मात्र त्यापेक्षा भीती मला दुसऱ्या गोष्टीची वाटतीये. जर गावकऱ्यांनी आणि आबांनी विरोचकाला अडवण्याचा प्रयत्न केला ना तर खूप मोठा गोंधळ होईल. विरोचक आता कोणाचंही ऐकणार नाही आणि हे सगळं गावकऱ्यांच्या जीवावर बेतू शकतं. आणि त्यामुळे अद्वैतही काळजीत पडतो.
दुसरीकडे तन्मय इंद्राणीला विचारत असतो की समजा विरोचकाच्या हाती ती 5वी पेटी लागली तर मग काय होईल. त्यावर शेखर त्याच्यावर ओरडत म्हणतो की अशा वेळी तुला निगेटिव्ह का बोलायचं आहे. तर तन्मय म्हणत असतो की डॅड मी फक्त विचारतोय माहितीसाठी. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की आत्ता मी तुला फक्त एवढंच सांगू शकते की जर ती 5वी पेटी विरोचकाच्या हाती लागली तर अनर्थ होईल आणि त्यामुळे सगळेच घाबरतात. इंद्राणी त्यांना धीर देत म्हणत असते की काळजी करू नका, नेत्रा विरोचकाच्या आधी वावोशीला पोहोचेल, माझी खात्री आहे. तर घरातील सगळेच जण म्हणत असतात की आपणही नेत्राच्या मदतीसाठी जाऊयात. मात्र इंद्राणी त्यांना समजावत्याने सांगते की आपण इथेच थांबणं योग्य आहे. आपण जर वावोशीला गेलो तर तुम्हा सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि आपण जर तिथे गेलो तर नेत्राची काळजी अजून वाढेल. त्यामुळे मग नाईलाजाने ते सगळेजण घरीच थांबण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे रुपाली बेभान होऊन गाडी चालवत असते आणि त्यावेळी तिच्या गाडीसमोर एक माणूस येतो. रुपाली त्याला सहज उडवते आणि पुढे निघून जाते. तर इकडे आबा देवीआईच्या मंदिरात देवीची आरती करत असतात आणि नेत्राला बळ दे म्हणून तिची प्रार्थना करत असतात. तर इकडे इंद्राणी रुपालीच्या खोलीत जाऊन शोधाशोध करत असते आणि त्यावेळी तिथे तिला एक बॅग सापडते. तर इकडे नेत्रा आणि अद्वैतला रस्त्यावर अचानक खूप गर्दी दिसते. काय झालं आहे हे बघण्यासाठी ते खाली उतरतात. तर त्यांना समजतं की एका बाईने या काकांना उडवलं, ते खूप जखमी झाले आहेत आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे काम रुपालीचंच असणार आणि मग ते पटकन पुढे जातात. तर दुसरीकडे इंद्राणीला त्या बॅगमध्ये आत्तापर्यंतचे सगळे श्लोक, 4थ्या पेटीमधील असणारं पान, दिवाडकर सरांनी लिहिलेली सर्पलिपी हे सगळं काही सापडतं. ती शेखरला म्हणत असते की हे युद्ध जिंकण्यासाठी विरोचकाने काय काय नाही केलं, अस्तिकाचा वापर केला, तीच नेत्रा आहे असं आपल्याला सांगितलं, स्वतःच्या सख्ख्या भावाला मारून टाकलं आणि त्याची ती वशीकरणाची शक्ती तर खूप भयानक होती. मात्र गदग्रहण सुटलं आणि त्याच्याकडून ती शक्ती गेली. आता त्याच्याकडे फक्त माझ्या आईची दिव्य शक्ती आहे, पण माझी खात्री आहे की ती शक्तीसुद्धा लवकरच विरोचकाच्या हातातून जाईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली नेत्रा आणि अद्वैतच्या आधी वावोशीच्या मंदिरात पोहोचते आणि ती कळसापर्यंत जायला शिडीसुद्धा लावते. मात्र तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते आणि मग ती रुपालीला त्या शिडीवरून खाली ओढते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.